शाळेत रोज मुलांना डब्यात काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. रोज पोळी भाजी खाऊन मुलांना देखील कंटाळा येतो. जर तुम्हाला डब्यात छान हेल्दी आणि काहीतरी नवीन द्यायचं असेल तर तुम्ही होममेड रवा सँडविच हे तुमच्या मुलांना डब्यात देऊ शकता. तर हे सोप्या पद्धतीचं रवा सँडविच कसं तयार करायचं याची सोपी रेसिपी आपण बघणार आहोत. चला तर मग बघूयात. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बिना ब्रेडचं सँडविच. मस्त आहे ना? चला तर साहित्य बघूया. बटाटा एक पाटी. बटाटा थोडा जास्त घेतला, बाकीच्या भाज्या थोड्या कमी घेतल्या मी. गाजर घेतलाय, पत्ताकोबी घेतली, थोडी हिरवी मिरची. तुमची मुलं हिरवी मिरची खात नसतील तर तुम्ही अवॉइड पण करू शकता. लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतली, एक चीज स्लाइस घेतलाय आणि कोथिंबीर. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि आपण जे बनवणार आहोत त्याचं साहित्य आहे रवा आणि दही. एक वाटी पाणी, बारीक रवा आणि थोडंसं तूप. तर सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला रवा आणि दही एकत्र मिक्स करून ठेवायचं आहे. साधारण याला सेट व्हायला 10 मिनिटं लागतात. त्यामुळे आपण सुरुवातीला तयार करून ठेवूया याचं मिश्रण. 10 मिनिटांनंतर त्यात आपल्याला घालायचं आहे बटाटा, त्यानंतर गाजर, पत्ताकोबी, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडी कोथिंबीर. चवीनुसार त्यात मीठ घालणार आहे मी आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहे. हे एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला सँडविच मेकर लागेल. तुमच्याकडे सँडविच मेकर नसेल तर तुम्ही तव्यावर पण करू शकता. सँडविच मेकर असेल तर त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला त्यात थोडासा अर्धा चमचा इनो घालायचा आहे. इनो नसेल तुमच्याकडे तर सोडा घातला तरी चालेल. दही आणि इनोची छान प्रक्रिया होते आणि ब्रेड सारखा फील त्याला येणार आहे. तर सँडविच बनवताना खालच्या बाजूला पहिल्यांदा आपल्याला हे घालायचं आहे सगळं मिश्रण. त्यावरती आपल्याला चीजची स्लाइस घालायची आहे आणि त्याच्यावर पुन्हा आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे, जेणेकरून मुलं हे खातील तर त्यांना आतमध्ये चीज खूप आवडेल. तर अशा सोप्या पद्धतीने हे झटपट सँडविच बनवून तयार होतं. तर घरीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना डब्यात द्या. नक्कीच त्यांना आवडेल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.